नमस्कार. मराठी कथा संमेलन सादर करीत आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरी चित्रा, भाग 15वा. जर्नल बडबडून खाली बसला. सोनाला बरे वाटले. तिचा जीव भांड्यात पडला. आता पुरता तरी एक मोठा प्रसंग टळला याचे तिला समाधान वाटले. लालिया कुरकुरत आपल्या खोलीत गेला. तो अश्लील शिव्या देत बसला. सोना खिन्न होऊन बसली होती. जर्नल गंभीर चेहरा करून कसला तरी विचार करीत होता. सर्वत्र शांतता प्रस्थापित होत होती. दिवसभर माणसांनी बहरलेली मुंबई आता निर्मनुष्य होत होती. अधूनमधून एखादी मोटार भरभरत जात होती. नाच तमाशाला गेलेले श्रीमंत लोक परत आपल्या महालाकडे परतले होते. कोणी प्रेमी जीव बकुट्यात बकुटी घालून तालबद्ध चालत होते. कोणी गळ्यात गळा घालून हळूहळू निघाले होते. ते सर्व आपापल्या विचारात दंग होते. सूर्यप्रकाशासारखा तेजदार दिव्यांचा प्रकाश आता मंद भासत होता. रस्त्याकडेने हेलपाटीवाले आपल्या पाट्या उशाला घेऊन घुरमुंडी घालून निघाले होते. वारा धुळड्यांचे लोट उडवीत आणून त्यांच्या अंगावर झुगारीत होता. सारी मुंबई निद्रेच्या स्वाधीन होत होती. निम्मी निजली होती. जे जागे होते ते सर्व लवकरच निजणार होते. सर्व जगच निजणार होते. जणू ती रात्रसुद्धा निजत होती. सर्वत्र शांतता, अगदी गंभीर शांतता पसरत होती. परंतु सोनाच्या दारात बेसूरता उभी होती. जर्नलचे हृदय अपमानाने पेटले होते. त्याला झोप येत नव्हती. सोना धडधडत्या मनाला धीर देत बसली होती. लालियाने माझा अपमान केला. मला तो भीत नाही. मला सर्व लोक भीतात आणि हा साला भीत नाही. जर्नल मनात जळत होता. तो उद्विग्न झाला होता. त्याला वाटत होते आत्ताच जाऊन आपले पिस्तूल आणावे आणि लालियाला गोळ्या घालून ठार मारावा. लालिया आपला चाकू मुठीत घेऊन बसला होता. तो मनाला सांगत होता, हे पहा, जर यानं पुन्हा गडबड केली तर बेलाशक धावून जा आणि काढ बेट्यांची आतडी. मरून जाऊन दे भडव्याला. मग पाहू पुढं काय होईल ते. काय होणार? फाशीच ना. नाहीतर जगून तरी काय करायचं? कशाला असं जगायचं? ह्या जगण्यापेक्षा मरणच चांगलं. एवढी सुंदर सोना असून मला काय करायची? मला तिला बोलायची चोरी, मारायची चोरी, रागात पायची चोरी, सर्वच गोष्टींची चोरी. मग जगा कशाला? ती पोरगी म्हटलं मिळेल, पण ती निघून गेली. शेवटी सोना तरी आपल्याशी नीट वागेल असं वाटलं. परंतु हा जर्नल पुढे भूतासारखा आडवा आहे. मग त्याचा खून करून स्वतः मरून जाण्यातच फायदा आहे. ही सोना तरी मुक्त होईल. जेव्हा तेव्हा हा दादागिरी करीत आहे आणि मी हिजड्यासारखा गप्प बसलो आहे. म्हणूनच हा साला चढून गेला आहे. आता कसा जरा पुढे जाताना नरम झाला. आता जर त्यानं आ केलं तर त्याला ठारच कर. सोनाई विचार करीत होती. लवकरच या दोघांपैकी एकाचा मुर्दा पडणार आणि तो लवकर पडावा. परंतु इथं माझ्या घरात नको. ते दोघंही खाली रस्त्यावर लढून मेले तर मी खुशाल दहीभात खाऊन सिनेमाला जाईल. या दोन लांडग्यांच्या भीतीनंच माझी चित्रा कुठंतरी गेली. यांनीच तिला भीती घातली.
या दोघांच्या डोळ्यात ती सलू लागली होती. तिला जर्नलच्या पिसाटपणाची आठवण झाली. त्या रात्री जर्नल ओरडून म्हणत होता, मला इथं निजायचं नाही, मला त्या चित्राच्या खोलीत जायचं आहे. सोनाने हळूच एक तिरस्कारयुक्त नजर जर्नलकडे फेकली. तो टेबलावर डोके टेकून डुकल्या घेत होता. आता सर्वत्र निशब्दता होती. वरच्या मजल्यावरचे घोरणे खाली ऐकू येत होते. अगदी सामसूम होती. रात्र हळूहळू मागे जात होती. अधूनमधून डॉकमध्ये रखवालदार तासाला घंटा देऊन रात्रीचा अंदाज देत होता. सकाळी 5चे ठोके पडले आणि जर्नल शुद्धीवर आला. त्याने तळहाताने आपली लाळ पुसून टाकली, मुंडी हसडून सरळ केली आणि तो उठून उभा राहिला. बरं सोना, जर्नल म्हणाला, मी जातो आता. आता मी तारीख 21 रोजी सकाळी 10 वाजता येईन. तोपर्यंत चित्राचा शोध लागलाच पाहिजे. त्या लालियाला सांग की मी येईन तेव्हा चित्रा इथं हजर पाहिजे, नाहीतर या घरातून एक मुर्दाच बाहेर काढावा लागेल. सोना पलंगावर पडून ऐकत होती. तिने मानेनेच होकार दर्शवला. ती मुळीच बोलली नाही. नंतर जर्नलने आपला पाईप भरून त्याला काडी लावली आणि तो म्हणाला, ओके, मी जातो. त्याने खिशात हात घालून चुरगळ्या झालेल्या नोटा काढून टेबलावर ठेवून दिल्या आणि दमदार गतीने तो परत फिरला व दार एका बाजूला लोटून तो बाहेर पडला. तोच लालियाई दारात आला. त्याने गंभीर मुद्रा करून इकडे तिकडे पाहिले आणि जर्नलच्या मागोमाग तोही बाहेर पडला. सोनाला त्याच्या हातात तो चाकू दिसला. तिचे काळीज चरकले आणि लगेच तिला आनंदही झाला. आता या 2 राक्षसांची झुंज होणार. सोना पुटपुटली. आता काय ऐकायला येणार? तिने कान टवकारले. हा लालिया जर्नलला मारायला गेला की चित्राचा शोध करण्यासाठी गेला? तिचे ऊर धडधडू लागले. घरात निर्भयता शिरली. जणू सर्व दुःख कुरता त्या दोघांबरोबर बाहेर गेली आणि सोनाला त्यामुळे मोकळे वाटू लागले. आनंद झाला. परंतु लालिया कशाला गेला? तो काय करणार? तो जर्नलचा खून करणार की चित्राचा शोध करणार? तिचे काळीज उड्या मारू लागले. 5:45 वाजले होते. प्रचंड गिरणीचे धूळ हादरून सोडणारी यंत्रे घुमत होती. अगदी भिंगरीप्रमाणे ती फिरत होती. जणू हातघाईवरच ती आली होती. निरनिराळी यंत्रे एक जीवाने फिरत होती. कपडा खात्यात घोट्यावर रट्टे बसून ते धावपळ करीत होते. कुबट घाण सर्वत्र तळत होती. सारी जमीन, भिंती तेलकट झाल्या होत्या. रोलिंग खात्यात त्याचे किंचाळत होते. साचे किंचाळत होते. खात्यात शेवटचा डाब भरला होता. सर्व यंत्रे बेगुमानपणे गिरक्या घेत होती. अगदी मुकाट्याने चालत होती. गरम वाफेचे भक्कारे निघत होते. गोंगाट सुरू झाला होता. त्याबरोबर कामगारांची धावपळ चालू होती. गंभीर सुतकी चेहरे त्या यंत्राबरोबर फिरत होते. त्यांचे हात आपोआप उचलत होते. जणू काय त्या क्षणी तिथे राबणारी मानवता त्या यंत्राबरोबर एकजीव झाली होती. घामाचे ओघळ येऊन सर्व चेहरे भिजून चिंब झाले होते. त्यावर कापसाचे थर चिकटत बसले होते. वेगाने, अतिवेगाने सर्व काही फिरत होते. यंत्रे, माणसे, वारे, वाफ
सर्व काही फिरत होते. जणू तिथले सर्व वातावरण फिरत होते. यंत्राच्या ठेक्यावर कामगार आपली हालचाल करीत होते. त्यांचे डोळे यंत्राच्या बारीक सारीक हालचालींवर करडा पहाराच जणू करीत होते. ते सुद्धा धावत होते. अंगाला चटके देणारी उष्णता तरळत होती. ती कामगारांच्या हाडाला भिजून रक्ताचे पाणी करीत होती. जणू ती सर्व यंत्रे त्या उष्णतेच्या भीतीने थरथरत होती आणि पिसाटाप्रमाणे थरथरत फिरत होती. आणि कामगारांचा जादूगार त्यांच्यावर आपली सत्ता गाजवीत होता. कामगारांचे अनंत कर त्या राक्षसी यंत्रांना मानवतेचा नियम शिकवित होते. जर तिथे कामगार नसता तर त्या यंत्रांनी विध्वंस निर्माण केला असता असा भास होत होता. कामगार त्या यंत्रांना हवे ते वळण लावून अपार दौलत निर्माण करीत होते. त्यांच्या अंगावरची वस्त्रे भिजून चिंब झाली होती, कारण ते त्या यंत्राबरोबर गिरक्या घेत होते. जणू त्या यंत्रात नि कामगारात काडीभरही दुजेपणा नव्हता. जणू कामगार नि यंत्र एकच आहेत. तिथे कामगारांचे निराळे अस्तित्व नव्हते. एवढे कामगार त्या यंत्राशी एकरूप झाले होते. आधी यंत्र की आधी कामगार हा प्रश्नच नव्हता. तर यंत्र आणि कामगार दोन्ही त्या गिरणीच्या मालकांसाठी हा प्रश्न होता. म्हणूनच त्यांची धावपळ चालू होती आणि 5:45 वरून घड्याळाचा लांब काटा 12च्या आकड्याकडे हळूच गोगलगाईच्या चालीने निघाला होता. त्या काट्यावर सर्व कामगारांचे लक्ष केंद्रित झाले होते आणि ते त्या यंत्राशी झटापट घेत होते. परंतु त्यांची मने आपापल्या घरी जाऊन पोचली होती. कोणाच्या डोळ्यापुढे आपली बायको दिसत होती, कोणाला बाहेर पडायची ओढच लागली होती. त्यांना आता तो ताप असह्य झाला होता. त्यांच्या शक्तीला विश्रांतीची गरज भासत होती, परंतु यंत्रे फिरत होती. सर्वात वरच्या मजल्यावर वायडिंग खात्यात पदर कमरेला बांधून चित्रा फिरत होती. ती समोरच्या घड्याळाकडे वरचेवर पाहत होती. तिचे मन आपल्या घरी गेले होते. तिला जयाची आठवण झाली होती. 20 वर्षांचा तरुण, सुंदर आणि बाळपणाचा मित्र. अगदी चित्राला जसा हवा होता तसा तो जया तिला दिसत होता. त्याची मूर्ती तिच्या चक्षुपुढे उभी होती आणि म्हातारी तानुबाई वयस निवडीत घड्याळाकडे पाहत होती. तिला जया दुसऱ्या गिरणीत कामाला होता. तो घरी येणार होता. त्याची तिलाही आठवण झाली होती. परंतु गिरण चालू होती. घड्याळाचा काटा सरकत होता. जॉबर डॉफर आरडत ओरडत धावत होते. शिट्या मारून आणि वर हात करून हलवून शेवटचा झाडू मारण्याची खूण करीत होते आणि पुन्हा पुन्हा घड्याळाकडे पाहत होते. जणू तो पुढे सरकणारा काटा एकाच जागेला उभा राहावा असे त्यांना वाटत होते. परंतु शेवटी एकदम सर्वच यंत्र बंद झाली. सर्व कामगारांनी सुटकेचा निश्वास टाकला. कोणी अंग झटकू लागले, कोणी कपडे घालू लागले आणि सर्वच जण बोलू लागले. जणू त्या यंत्राच्या घरघरीने त्यांचे बोलणे सुद्धा बंद झाले होते. तो दाजी मास्तर ओरडत आला, उद्या गिरण चालू आहे, कुणीही घरी राहू नये. जो कोणी खाडा करील त्याची खैर नाही. आणि सर्वच मुकादम ओरडले, ऐका र, उद्या संप होणार आहे, तरी कुणी घरात बसून राहू नका, कामावर आलंच पाहिजे.
दाजी मास्तर आपले अवजड शरीर ढकलीत वायडिंगमध्ये आला आणि चित्राच्या चाच्यापुढे उभा राहिला. त्याने तोंडात पानाचा तोबारा भरला होता. त्याची एक पिचकारी टाकली. त्याची एक बाही पार खाली लोंबत होती. ती त्याने वर उडवली व सर्व शरीराला झटका देऊन तो म्हणाला, "ए, उद्या घरी राहू नको, ऐकू आलं?" चित्राने त्याच्याकडे एकदाच दृष्टी फेकली व ती म्हातारीकडे निघाली. म्हातारी आणि चित्रा बाहेर पडल्या. दरवाजात एकच गर्दी झाली होती. सर्व कामगार विचार करीत होते, उद्या संप होणार. गर्दीतून चित्रा बाहेर पडली. ती तानूबाईला घेऊन घराकडे निघाली होती. हातातील जेवणाचा डब्बा म्हातारीकडे देऊन चित्रा एका घोळक्यात शिरली. तिथे गिरणी कामगार युनियनचे स्वयंसेवक पत्रके वाटीत होते. त्यांच्या सभोवती कामगारांनी भलतीच गर्दी केली होती. चित्रा एक पत्रक घेऊन आली आणि तानूबाई व ती पुढे निघाल्या. लोक पत्रक वाचत रेंगाळत जात होते. कोणी ती पत्रके घरी जाऊन निर्भयपणे वाचण्यासाठी घडी करून ठेवीत होते. कोणी वाचून विचारमग्न झाले होते. सर्वत्र बोलणे चालू होते. उद्या खलाशासाठी 1 दिवसाचा संप. चित्रा आणि तानूबाई नायगावची गिरण मागे टाकून ट्रॉमच्या रस्त्याने पुढे निघाल्या होत्या. दादर पोस्टाजवळ येताच म्हातारी म्हणाली, "चित्रा, काय ग, उद्या कसला संप?" "खलाशांसाठी," चित्रा म्हणाली. बंदरात खलाशांनी सरकारला काही मागण्या मागितल्या, पण सरकारने त्या नाकारल्या. तेव्हा सर्व खलाशी उद्या संपावर जाणार आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी गिरणी कामगारांनी 1 दिवस संप करावा, असं युनियनचं सांगणं आहे. कम्युनिस्ट पार्टीची एक लॉरी स्वयंसेवकांनी भरलेली पुढून आली. ती पत्रकाचा पाऊस पाडीत गेली. "चित्रा, मग संप होणार?" म्हातारीने विचारलं. "होय, होईलचं वाटतं," चित्रा उद्गारली. त्या दोघीही पावले उचलून चालू लागल्या. चित्रा ज्या दिवशी सोनाच्या घरातून बाहेर पडली त्या दिवशी रविवार होता. टांगेवाल्याने तिला न्याहाळून पाहताच तिला भीतीच वाटली होती. परंतु ती नाईलाजास्तव त्या टांग्यात बसली होती आणि ते कष्टाळू घोडे लेबर कॅम्पच्या रोखाने पळत होते. उगवत्या सूर्याची कोमल किरणे त्या लेबर कॅम्पवर पसरली होती आणि तिन्ही बाजूनी असलेल्या रेल्वेच्या वेड्यात तो लेबर कॅम्प बसला होता. अजगरासारख्या त्या चाळीच्या 3 ओळी सुस्कारे टाकीत पडल्या होत्या. त्या भकास गंभीर दिसत होत्या. अगदी निर्जीव पडल्या होत्या. त्याचा तो मळकट रंग उदास वाटत होता. त्यांच्या उशाला एक रेल्वे फाटा धावत होता आणि पायथ्यास झोपड्यांचा ढीग लागला होता. एका बाजूने साऱ्या मुंबईची घाण कुठेतरी जात होती. उगीचच मध्ये शिरून पुढे गप्प पडलेला रस्ता आज माणसांनी फुलला होता. मुले बाळे खेळत होती. सुट्टीचा दिवस असल्यामुळे कामगार आपापल्या दारात बसून काही ना काही करीत होते. भाजीपाला विकणाऱ्या माळणी आपले पाल मांडून बसल्या होत्या. सर्व उद्योग सुरू झाले होते. तानूबाईच्या घरी जया उठून चहा पीत बसला होता. तो अर्ध्यात शाळा व गाव सोडून मुंबईत कामगार झाला होता. अवघ्या 3 वर्षाच्या आपल्या नातवावरच तानूबाई आयुष्य कंठीत होती. लेक मरण पावल्यानंतर तानूबाईने जयाला पारगावला आणले होते. तिथे काही दिवस काढले.
तिथे 8 वर्ष राहून नंतर ती तांदूळवाडीला जाऊन राहिली. लोकांचा दळणकाटा करून जयाला मोठा केला. जेव्हा तो जया भर जवानीत आला तेव्हा पुढे 42ची चळवळ सुरू झाली आणि जयाने शाळा सोडली आणि तो कानात वारं शिरल्याप्रमाणे करू लागला. त्याला वाटू लागले, खरंच इथं आमच्या देशाचे आम्हीच मालक असायला हवे, परंतु हे इंग्रज जबरीनं आमच्यावर राज्य करीत आहेत. त्यांना उलथून पाडलंच पाहिजे. तो त्या लढ्यात सामील झाला आणि तानुबाई घाबरून गेली. तिला वाटू लागले, ही लहान लहान पोरे एवढ्या बलाढ्य सैनीशी सत्तेशी झुंज घेऊ पाहत आहे. ते काही बरे नाही. जर जयाला काही झाले, जर सरकारने पकडून त्याला फासावर चढवले, तर मग आपण एवढी मेहनत केली ती फुकट झाली. आपल्या पाठी कोणीच नाही. फक्त एवढाच आपला आधार, तोही मोडून पडेल. असा विचार करून तिने जयाला हळूच फसवून मुंबईला आणले होते आणि एका गिरणीत कामगार म्हणून तो राबू लागला. परंतु त्याला मुंबईत निराळेच मित्र मिळाले. त्याच्या स्वराज्याच्या पुसट कल्पनेला भरीवपणा येऊ लागला. त्याचा क्रांतिकारकपणा अधिक खंबीर झाला. निरनिराळे वाद त्याला समजू लागले. तो रात्रंदिवस अभ्यास करू लागला आणि पहिल्यापेक्षाही जोराने तो म्हणू लागला की इंग्रजांनी गेलंच पाहिजे. त्याच्या वागण्याने, बोलण्याने, वर्तनाने लोक त्याला मोठा समजू लागले. जया बोलेल ते सत्य मानू लागले. त्याचे विचार, त्याचा आचार, त्याचे स्वरूप, त्याचे सर्व काही सुंदर होते. त्या दरम्यान जयाचा चुलता लढाईवरून परत आला होता. तो रंगाने काळा होता. त्याचे नाक सरळ होते. परंतु तो भलताच मग्रूर होता. तो लढाईवर असताना त्याची बायको मरण पावली होती. तो आता जयापाशीच राहत होता. सरकारने मेहर नजर होऊन त्याला पोलिसाची नोकरी दिली होती. त्याला जयाची सरकारविरोधी भाषा मुळीच आवडत नव्हती. तो राजनिष्ठ होता, तर जया हा सरकारचा द्वेष करीत होता. दोघांचे रोज खटके उडत होते. तो जयाचा चुलता नुकताच आपल्या कामावर जाण्यासाठी तयार झाला होता. लोक त्याला सुभानराव म्हणत होते. जया, तुम्हा पोरांना अक्कल नाही. सुभानराव आजही चिडून बोलत होता. हे सरकार हाणून पाडणं सोपं नाही. अरे, हे राज्य 7 जन्मात मिळणार नाही. आज काठीला सोनं बांधून तुम्ही फिरू शकता, परंतु जर हिंदी लोकांचं राज्य झालं तर माणसाला माणूस खाऊन टिरीला हात पुशील, मग रडाल. तो आपल्या कमरेच्या पट्ट्यात हात घालून मारे ऐटीत उभा राहून बोलत होता. त्याच्या नाकाच्या खाली असलेला हिटलरी फॅशनचा मिशीचा पुंजा ताठ खडा होता. तो सवयीप्रमाणे कुर्ऱ्यात उभा होता. तो आपले कावळ्याच्या डोळ्यासारखे डोळे गरागरा फिरवीत होता. त्याच्या गालावरची संगिनीची जखम सणसणीत दिसत होती. जयाला आज सकाळीच भांडण नको होते. तो मुद्दाम ते टाळीत होता. तो पुढे पाहून चहा पीत होता. जया सुभानरावावर क्वचितच चिडत असे, नाहीतर नेहमी त्याचे बोलणे टाळी. तो मनात म्हणे, हा लष्करी माणूस आहे. याला कितीही समजून सांगितलं तरी याचं शेपूट आपलं वाकडंच असणार. शिवाय 2-3 हजार रुपये स्वारीचे बँकेत आहे. नवी बायको करून, सरकारी नोकरी करून प्रपंच करायची याची हौस भलतीच दांडगी आहे. तेव्हा याला काय? त्यात हा आपला चुलता आहे.
वेडं वाकडं बोलावं तर तेही बरं नाही.